पाहतोय या ठिकाणा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करण्यासाठी उतरलाय या ठिकाणा विजय शेठ पाटील 11 टीम धेरंग असंघ आपण पाहतोय आणि त्याच्या विरोधात फाईट करणारा टीम आपण पाहतोय फणसवाडी विराट संघ आपण पाहतोय रंगाचं नाही अग बाय 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 जानू विना रंगच नाही अग बाय जानू विना रंगच नाही. त्याच्या हल्दीच्या हंगामामध्ये प्रसिद्ध असलेलं सॉन्ग आपण पाहतोय. मात्र पुन्हा एकदा पण वडिया मैदानाकडे पण पाहतोय. गोलंदाजी मार्क आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय 2 चेंडू फेकून झाले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय 1 डाऊनचा फलंदाज आपण पाहतोय लक्ष्मण मेंगाळ हा फलंदाज संघाचा संगणक या आणि तो संघाचा संगणक मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय लक्ष्मण मेंगाळ फलंदाजाला. या फलंदाजाचा जवळपास विचार केला तर धामणीच्या मैदानावरती या फलंदाजाच्या नावावरती मोठमोठे विक्रम आहेत आणि त्या विक्रमची चर्चा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण जरूर पाहिली होती. मात्र निरवळून आलेला संघ आपण पाहतोय फणसवाडी संघ. मात्र गोलंदाज या ठिकाणी पण पाहतोय क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहिला तर गलीमधून चेंडू निघून जातोय या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय चेंडू सीमा पार येतोय चौकार. सुरेशच्या बॅटमधून तडाखेदार चौकार आपण पाहतोय. चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर संघ जाऊन पोहोचला या ठिकाणी 9 या धावसंख्येवर आपण पाहतोय. 1 स्टार मोर्या क्रिकेट संघ आयोजित आमदार चषक 2022 ची स्पर्धा पर्व दुसऱ्या जर आपण पाहू शकाल. येत्या काही दिवसानंतर मोठ्या धामणी या ठिकाणी एक नाईट स्पर्धा सुरू होत्या. त्या स्पर्धेसाठी पण जरूर पाहू शकाल. मोठमोठे संघ मैदानामध्ये पण पाहू शकाल. मात्र यावेळी आपण पाहतोय गॅपमधून चेंडू फेक बॅक 2 चौकार. फलंदाज सुरेशच्या बॅटमधून आपण पाहतोय गोलंदाज पीएमचं षटक फेकत असताना कुठेतरी मिळवण्यानं मागणी गोलंदाजी यावेळीचा चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑन रिझनला शतरक्षक वेगाने चेंडूवरती येतोय उचलणार फेकणार तोपर्यंत या ठिकाणी पण पाहतोय काय वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जातो आहेत. चित्त्याच्या चपल्यानं 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जातो आहेत आणि पंच इशारा करतात या ठिकाणी पहिलं षटक देखील संपलंय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघ जाऊन पोहोचल्या या ठिकाणी 15 या धावसंख्येवर. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय राजू बाल आपल्याला भूमिकेला आपण यांच्याशी संपर्क साधा. यावेळी आपण पाहतोय काय गोलंदाज उद्ध्वस्त केला जातोय. गोलंदाज या ठिकाणी लक्ष्मण मेंगाळ बॅक टू द
मामा पाहू शकाल पहिला झटका बॅटिंग करणारा विजय शेट 11 टीम देहरंग टीमला पहिला झटका मिळतोय, सॉरी दुसरा झटका मिळतोय. फलंदाज आपण पाहिला तर या ठिकाणी लक्ष्मण मेंगाल मात्र टीमचा संघनायक संघनायकाला मात्र इथं माघारी परतवण्याचं काम गोलंदाज नेरल टीमचा संघनायक आपण पाहू शकाल. फणसवाडी संघाचा गोलंदाज सुरेश या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरेश या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये जवळपास आपण विचार केला तर सुरेश गोलंदाजी केली होती, 15 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसरा षटक फेकत असताना गोलंदाज सुरेशने पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला तर एका मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात यश आलं. त्यानंतर आपण पाहतो तर विनंती असेल फणसवाडी संघाच्या संघनायकाला पण वेळ न लावता लवकरच्या लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. फलंदाज आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बालू पारदी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय. यावेळी आपण पाहतोय या जबरदस्त फटका पाहतोय विचार केला तर संघ जाऊन पोहोचला या ठिकाणी 19 या धावसंख्येवर गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय. पंचांच्या डावीकडे चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय. यावेळी ब्लावडापूल केली जाते मात्र पंच अपील फेटाळून लावतात. मात्र या ठिकाणी आपण पाहिला तर एक धाव इथे वेगाने कंप्लीट केली जातोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिला तर संघ जाऊन पोहोचला या ठिकाणी 20 या धावसंख्येवर आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. सुरेश या गोलंदाजच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. त्याचा फलंदाज आपण पाहिला तर एका साईडला आपण पाहू शकाल स्ट्राईकच्या उंबरठ्यावरती ज्या फलंदाजाने एक चौकार दाखवून दिला तो फलंदाज आपण पाहतोय सुरेश शिंगवा हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे. त्यानंतर आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय जो चौथ्या क्रमांकावरती मैदानामध्ये उतरलाय तो फलंदाज बालू पारदी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मात्र गोलंदाज काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फणसवाडी टीमचा गोलंदाज सुरेशच्या माध्यमातून यावेळी शॉर्ट पिच होता या ठिकाणी आपण पाहिला तर लॉक्स ऑफ रिझनला 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे जात आहेत. जवळपास चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तोपर्यंत यावेळी आपण पाहिला तर 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवर. षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. तर पहिल्या षटकामध्ये जवळपास विचार केला तर चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाज आकाश निरगुडे यांनी चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर आपण पाहिला 15 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाज दुसरं षटक फेकताना आपण पाहतोय सुरेश या गोलंदाजाला जबरदस्त गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं होतं. त्यानंतर सिंगल या ठिकाणी चौकार आलं होतं. त्यानंतर सिंगल आणि या ठिकाणी आपण पाहिल्या 2 धावा आल्या होत्या. मात्र यावेळचा चेंडू आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी आणि हा चेंडू आपण पाहिला तर निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडू फेकला जातोय. आपण पाहिला 5 चेंडूचा उर्वरित खेळ संपलाय. मात्र दुसऱ्या षटकातील आपण पाहिला 5 चेंडूचा खेळ संपलाय. मात्र उर्वरित 1 चेंडू बाकी आहे. मात्र शेवटच्या चेंडूवरती जवळपास आपण विचार केला सुरेश या फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे. मात्र फलंदाज कोणत्या प्रकारे फटका लागावेल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज पंचांच्या डावीकडनं सुरेश त्यावेळेला पण पाहिला फुटबॉलचा वापर जरूर केला होता. मात्र या ठिकाणी आपण या ठिकाणी मात्र दुसरं षटक संपलाय. मात्र उर्वरित आपण पाहिला तर षटक या ठिकाणी संपलाय. मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपण पाहिला तर संघ जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवर. तर वैयक्तिक आपण पाहू शकाल वैयक्तिक तिसरं आणि सांघिक तिसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक फेकण्यासाठी आलाय. गोलंदाज आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्गवर सागर निरगुडा हा गोलंदाज आपण पाहतो आहे. पंच आपण जवळपास विचार केला या ठिकाणी अविनाश वाघ मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आहे. त्यानंतर फणसवाडी संघाच्या संघनायकाला वारंवार विनंती करतोय आम्ही
गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सागर निरगुडा गोलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज बाळू पारधी. या फलंदाजाला आपण जवळपास विचार केला तर 4थ्या क्रमांकावरती फलंदाज मैदानामध्ये आला होता. एक चेंडू पेस केला होता तर एका धावेचं योगदान या फलंदाजाने टीमसाठी दिलं होतं. त्यानंतर आपण पाहतोय तिसरं षटक फेकत असताना गोलंदाज सागर निरगुडा कोणत्या प्रकारे गोलंदाजी करायला आपण पाहतोय. पंचाच्या उजवीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय. या बेचा चेंडू आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी विचार केला तर ऑफ साईडला कट होतोय आणि निर्धाव चेंडू फेकला जातोय. आपण पाहू शकाल तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती बालू हा फलंदाज या मात्र डावखुरीचा फलंदाजाचा विचार केला तर क्रिकेटमध्ये घातक फलंदाज सातत्यानं म्हटलं जातं. कारण डावखुऱ्याच्या फलंदाजाला चांगली क्षमता असते षटकार लगावण्याची. मात्र यावेळीचा चेंडू आपण पाहिला फुटबॉलचा वापर केला होता पुढे सरकवून मात्र इथे चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तोपर्यंत आपण पाहिला एक धाव इथे डीपमध्ये वेगाने कंप्लीट केली जातोय आणि एका धावेने टीमची धावसंख्या आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचल्या या ठिकाणी 23 या धावसंख्येवर 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणार या ठिकाणी आपण पाहिला तर फिजे शट 11 टीम देहरंग संघाच्या जवळपास आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय. फणसवाडी या टीमची आपण पाहतोय. सागर निरगडा पुन्हा एकदा यावेळीचा चेंडू आपण पाहतोय पंचवंशकडे वळतायत. यावेळी डावीष्टच्या बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातोय आणि अभ्यंतर एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फलंदाजीचा विचार केला या ठिकाणी चांगली फलंदाजी करावी लागेल विचार केला. या ठिकाणी फणसवाडी संघ देखील फार चांगले संघ आहे मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. या संघाची दहशत चांगली फलंदाजी आहे चांगली गोलंदाजी आहे या टीमच्या आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू आपण पाहतोय यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला होता निर्धाव चेंडू फेकला जातोय. तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक आणि इथे कमबॅक पाहायला मिळते आपल्याला पाहतोय. या ठिकाणी फणसवाडी टीमच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये जरूर 15 धावा खर्च केल्या होत्या त्यानंतर इथे कमबॅक केलं जातोय. सुरेशने मात्र दुसरं षटक फेकलं होतं जबरदस्त कमबॅक केलं होतं. त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी तिसरं षटक फेकत असताना सागरच्या माध्यमातून यावेळीचा चेंडू क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू वन बाउन्स सीमारेषा पलीकडे जातोय. आपण पाहिले तर संघ जाऊन पोहोचला या ठिकाणी 28 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सागरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी एक चौकार जरूर खाल्ला. त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी काय गोलंदाजी पाहिली या ठिकाणी केली जाते आपण पाहतोय सागरच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी दारेदार गोलंदाजी मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सागरच्या माध्यमातून. काय कमबॅक इथे केले जातोय एक चौकार जरूर लगावला होता. त्यानंतर फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर स्थिर उभं केलं जातोय गोलंदाज सागरच्या माध्यमातून. यावेळीचा चेंडू आपण पाहिला तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू या ठिकाणी फेकून दिला जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहिला तर 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत आणि पंच या ठिकाणी इशारा करतायत एंड ऑफ द ओव्हर. तिसरं षटक देखील संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 30 धावा या ठिकाणी धावफलकावरती टीम देहरंगच्या. तर रुपेश वीर कुठे असेल तर आपल्याला विनंती आपण मंचावरती या. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली सागर या गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तिसरं षटक फेकलं जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. विचार केला एक चौकार जरूर केला होता त्यानंतर या ठिकाणी कमबॅक केलं होतं. राम दरवडा गोलंदाजी मार्कवरती आलाय. तर फणसवाडी संघाच्या संघटनेला विनंती असेल आम्ही वारंवार या ठिकाणी सूचना करतोय आपण वेळ न लावता लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. बॅट्समन आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय बालू पारधी फलंदाज बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय. मात्र गोलंदाज या ठिकाणी विचार केला 4थं षटक फेकण्यासाठी आलाय. वैयक्तिक पहिलं आणि संघिक 4थं षटक फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय राम दरवडा हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय.
तर फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती बालू पारधी हा फलंदाज. मात्र या फलंदाजाची आपण बॅटिंग जरूर पाहिली होती. मात्र गाडेश्वरच्या मैदानावरती या फलंदाजाने जबरदस्त बॅटिंग केली होती. यावेळेचा चेंडू आपण पाहिला जबरदस्त शॉट डीजे 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 सागर 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 बार्शी 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 टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 34 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय या बालूच्या बॅटमध्ये एका जबरदस्त चौकार. त्यानंतर आपण टप्पा पडल्यानंतर जवळपास आपण विचार केला तर सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. निर्धाव चेंडूची सांगत होत्या. त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाज मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. एक चौकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं याचं जिवंत उदार गोलंदाज राम दरवडेच्या माध्यमातून आपण मैदानावरती पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज बालूनं केला होता. मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला जातोय. एक चौकार आल्यानंतर कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल गोलंदाज राम दरवडेच्या माध्यमातून काय जबरदस्ती गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल टीम देहरंग संघाला. त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाजी मात्र चांगली होताना पाहायला मिळते. यावेळी आपण पाहू शकाल पंच आमच्याकडे वळतात. यावेळी उजव्या शीच्या बाहेरून जाणारा अव्वांतर चेंडू फेकला जातोय आणि अव्वांतर एका धाब्याने टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 35 धावा. धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या विजय शेट 11 टीम देहरंग संघाच्या आपण पाहतोय. मात्र गोलंदाज या ठिकाणी आपण पाहिला 2 निर्धाव चेंडू फेकले. त्यानंतर ते चेंडू यावेळी आपण पाहिला तर अव्वांतर चेंडू फेकला. मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी फुटबॉलचा वापर केला होता फलंदाजांना. लॉंगॉनला चेंडू जातोय ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धावासाठी निघाले होते. मात्र फलंदाज या वेळेला आपण पाहिला तर बालू या फलंदाजाला माघारी जावं लागते. मात्र फलंदाज आपण पाहिला सुरेश शिंगवा एका नामांकित फलंदाज आहे. कारण या फलंदाजच्या नावावरती मोठमोठ्या स्पर्धेमध्ये विक्रम आहेत आणि तो फलंदाज आपण पाहू शकाल सलामीला जरूर आला होता. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर ज्यानं देखील एक चांगले फलंदाजी जरूर केल्या. मात्र संघासाठी जवळपास जबरदस्त योगदान दिला. मात्र गोलंदाज काय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त ताकदवार गोलंदाजी आपण पाहू शकाल गोलंदाज रामच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू बॅट चेंज साईड जे आपण पाहिला डिपेस्ट कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतोय तोपर्यंत आपण पाहिला एकच धाव इथे कन्वर्ट केले जातोय आणि एका धावेने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर संघ धाव पोहोचले या ठिकाणी 37 या धावसंख्येवर. रणजित आपण पाहू शकाल शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय रामला. यावेळचा चेंडू आपण पाहू शकाल पंच इशारा करतायत. यावेळचा चेंडू देखील वाईट चेंडू फेकला जातोय आणि आपण तर एका धावेने टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल या ठिकाणी 38 धावा या ठिकाणी धावफलकावरती आपण पाहतोय. बॅटिंग करणारी टीम आपण निश्चित पाहू शकाल विजय शेट 11 टीम देहरंग संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करण्यासाठी उतरला होता. त्यानंतर गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी राम शेवटचं षटक फेकत असताना काय गोलंदाज आपण पाहतोय. या ठिकाणी इशारा करतायत नो चेंडू इथे फेकला जातोय. फ्री हिटचा चेंडू असणार आहे फलंदाजचा बालू या फलंदाजासाठी फ्री हिटचा चेंडू आहे. मात्र या षटकामध्ये जवळपास विचार केला टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 39 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय. मात्र मागील मॅच आपण जर पाहिली होती 3 घर आणि त्याच्या विरोधात खेळणारा वाजेपूर टीम जबरदस्त बॅटिंग पाहिली होती वाजेपूर टीमच्या माध्यमातून. मात्र त्यानंतर आपण पाहतोय सामना मात्र आजच्या रात्रीतील तिसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. आपण पाहतोय पंचांचा निर्णय अंतिम राहील. मित्रांनो विनंती असेल आपण पंचांवरती कोणत्या प्रकारे वाद घालू नये. मात्र आयोजकांची विनंती आहे शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू मात्र कोणत्या प्रकारे फेकेल या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजा राम दरवडे या गोलंदाजाला आपण पाहतोय. मात्र यावेळी आपण पाहिला तर 5 चेंडू मात्र जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. त्यानंतर आपण पाहतोय शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय गोलंदाज रामला. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय लॉंगॉनला मात्र क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत आपण पाहिला तर 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केली जातोय आणि 2 धावेने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर संघ धाव पोहोचले या ठिकाणी 41 या धावसंख्येवर आणि पहिलं सत्र इथे समाप्त होत आहे. निश्चित आपण पाहू शकाल तर विनंती असेल देहरंग टीमच्या संघनायकाला की आपण लगेच मैदानामध्ये उतरा.
तर विनंती असेल भिलवरे संघाचा संघनायक आणि गाडेश्वर टीमचा संघनायक आपल्याला विनंती असेल आपण टॉससाठी आमच्या समोरच्या कक्षामध्ये संपर्क साधा. आपल्याला पहिला पुकार असणार आहे. मात्र विनंती असेल मित्रांनो आपण या लवकर मंचावरती या. हॅलो. तर विनंती असेल प्रेक्षक मायबापांना आपण जी पार्किंग रस्त्यावरती केले तर विनंती असेल आपण दुसऱ्या गाड्यांना मात्र अडथळा होऊ नये अशी विनंती असेल की आपण पार्किंग मात्र पुढे घेऊन जा. पुढच्या शेतामध्ये आपण बिंदास पार्क करा गाड्या. तर विनंती असेल ज्या कोणाच्या गाड्या मात्र रस्त्यावरती असतील तर त्यांना विनंती आपण आपल्या गाड्या पुढे घेऊन जा आणि शेतामध्ये पार्क करा. तर भिलवले संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉससाठी संपर्क साधा. दरम्यान वळणारो मॅचकडे आपण पाहतोय प्रेक्षक माय बापांचा जर आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. तर एकनाथजी जुगरे साहेब कुठे असेल तर आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती या ज्यानं खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली आपण पाहू शकाल. प्रकाश दादा वाघ आणि सचिन दादा भस्मा यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी सरप्राईज गिफ्ट दिलंय. मात्र साहेबांना मी विनंती करते आपण मंचावरती या असं नसतं वा आणि त्यांचं स्वागत केलं जाईल. आमच्या आयोजक मी विनंती करतो. तर काणूदादा वीर यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ असते तर निश्चित आपण पाहू शकाल मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जातो आहे. एकनाथजी वाघ एकनाथजी जुगऱ्या यांच्या निश्चित आपण पाहू शकाल सरप्राईज गिफ्ट इथे ज्यानं आमच्यापर्यंत पोहोचवला त्यांच्या साहेबांचं स्वागत इथे केलं जातं आहे. निश्चित आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये ओळूया. पंच या ठिकाणी इशारा करतात गेम इज ऑन. या ठिकाणी ग्रीन सिग्नल पहिला चेंडू फेकण्यासाठी जे आपण पाहतोय अशोकला पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला आपण पाहतोय. भणभाव चेंडू कलेक्ट केला जातोय तोपर्यंत आपण पाहिला तर एक धाव इथे कंप्लीट केली जातोय. तर भरोसे संघाच्या संघटनेकडे विनंती असेल आपण आपली एंट्री फी लगेच जमा करून घ्या आमच्या आयोजकांकडे. तर भिलवडे संघाच्या संघनायक आपल्याला तिसरा पुकार असेल आपण टॉस साठी संपर्क साधा. गाडेश्वर संघाचा संघनायक आमच्या मंचावरती आलाय. तर भिलवडे संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉस साठी आमच्या मंचावरती संपर्क साधा. दरम्यान जाऊया आपण मैदानाकडे आपण पाहतोय गोलंदाज अशोकच्या माध्यमातून या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. आपण पाहतोय स्ट्राईक एंड फलंदाज आपण पाहिला. तर सुरेश आपण पाहतोय या ठिकाणी पण पाहतोय पंच अविनाश वाघ आमच्याकडे बोलतायत या ठिकाणी त्या वेस्टच्या बाहेरून जाणार आपण तर चेंडू फेकला जातोय आणि आपण तर एका धाब्याने टीमची धावसंख्या आपण पाहतोय 2 धावा. इथे धाव फलकावरती आपण जरूर पाहू शकाल. जबरदस्त गोलंदाजी इथे मैदानामध्ये करावं लागेल. 4 धावा इथे धाव फलकावरती आपण पाहतोय. फुल टॉस होता फुल टॉसला पुल केलाय. इट इज अ बॅक टू निश्चित आपण पाहू शकाल चेंडू आउट ऑफ द पार. दॅट इज द बिग सिक्सर. DJ Ashish Mix. पाठीच्या 10 धावा धावपल कपडे आपण पाहू शकाल. फलंदाज सुरेश होता फुल टॉस दिला. फुल टॉसला मात्र या ठिकाणी पाहिला वाडिश लॉंग ऑनला फेकून दिलं होतं. त्यानंतर आपण पाहतोय लॉंग ऑनला मात्र गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. या ठिकाणी पण पाहतोय या चेंडू गोलीच्या वेगाने निघून जातोय. 4 धाब्यांसाठी
पाहतोय काय फलंदाजी पाहायला मिळते. 42 धाब्यांचं टार्गेट गाठायचं होतं. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये हनमारी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये कोणत्या प्रकारे फलंदाजी करावी याचं जिवंत उदाहरण पाहतोय. सुरेशच्या बॅट मधून पुन्हा एकदा फुल टॉस होता. फुल टॉसला पण पाहिला रेडी कनेक्टेड सीमारेषा पलीकडे जातोय. कार्पेटच्या सहाय्याने दमदार चौका. बाद 18 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग 42 धाब्यांचा पल्ला गाठायचा होता. त्यामध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग सुरेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. जवळपास नेरल विभागामध्ये या फलंदाजीचा बोलबाला सध्याच्या हंगामामध्ये आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जवळपास विचार केला तर नेरल विभागामध्ये या फलंदाजीचा खूप मोठा बोलबाला आहे आणि मात्र तोच बोलबाला घेऊन मैदानामध्ये उतरला आणि त्यानंतर काय फटकेबाजी पाहायला मिळते. कुठं पेचा होता इथे बॅटच्या मधोमध आलाय आणि चेंडू फेकून दिला जातोय आउट ऑफ द पार्क. दॅट इज अ बिग सिक्सर. तात्या विंचूला सगळेच घाबरतात. निश्चित आपण पाहू शकाल. यानंतर होणारी मॅच आपण पाहू शकाल. बिलवले टीम या ठिकाणी आपण पाहू शकाल. आमचे मान्यवर विष्णू सर सप्रा यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी झाली. निश्चित आपण पाहू शकाल या ठिकाणी गाडेश्वर टीमनं या ठिकाणी नाणेफेकी जिंकले. संघनायक आपला निर्णय कळवा नंतर लगेच मैदानामध्ये उतरा. निश्चित आपण पाहू शकाल गाडेश्वर टीमनं फलंदाजी स्वीकारल्या बॅट फर्स्ट. निश्चित आपण पाहू शकाल तर बिलोली टीमला विनंती असेल ही मॅच झाल्यानंतर आपण लगेच मैदानामध्ये उतरा. क्षेत्ररक्षण सजून घ्या. टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 24 धावा 42 धावेचा पल्ला गाठायचा होता. तर आपण पाहू शकाल अजूनही 20 धावेची गरज आहे. गोलंदाज दुसरा षटक फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतो. यावेळीचा चेंडू आबेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि फलंदाज आपण पाहू डीजे किरण एमजी. मेरे सीने में दिल मेरा ढोले के पिंजरे में मोहब्बत बोले. मेरे सीने में दिल मेरा ढोले के पिंजरे में मोहब्बत बोले. फलंदाज आपण पाहिला तर ठिकाणी हरीश शिंगवा मात्र फलंदाज आपण पाहिला ज्या फलंदाजाने एका धाब्यांचा त्यानंतर आपण पाहिलं मोहन दरवडा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. तर एका साईडला पण पाहतोय. जवळपास विचार केला तर फणसवाडी संघाचा स्टार खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय सुरेश परती मात्र जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज सुरेशच्या माध्यमातून विचार केला तर काय फटकेबाजी पाहायला मिळते. या वेळेचा चेंडू आखूड टप्प्याचा होता. या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान त्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी आपण पाहिला डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहिलं होतं. त्यानंतर आपण पाहिला तर फेकी देखील यावेळी खराब केली जाते. मात्र यानंतर आपण पाहिला तर एक धाव इथे वेगाने कंप्लीट केली जातोय आणि एका धावेने टीमची धावसंख्या आपण पाहिली 25 धावा इथे धावफलकावरती लगवल्या जातात. बॅटिंग करणारा फणसवाडी टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर संघ जाऊन पोहोचला 29 या धावसंख्येवरती. काय फटकेबाजी पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहतोय. फणसवाडी टीमच्या फलंदाज सुरेश पाटीलच्या माध्यमातून या फलंदाजसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. कारण जवळपास विचार केला एक दुसऱ्या षटकामध्ये 42 धाब्यांचा टार्गेट या ठिकाणी आपण पाहतोय. थर्ड रिझनला क्षेत्ररक्षक दत्ता मात्र वेगाने चेंडूवरती येतो. एक धाव कंप्लीट केले जाते. मात्र फेकी या ठिकाणी सुरेख केली होती मात्र कलेक्ट या ठिकाणी यष्टरक्षकाला करता आला नाही आणि तोपर्यंत आपण पाहिला तर 2 धावा वेगाने कंप्लीट केले जातोय आणि या 2 धावेने स्वरूपांचं किती धावा या 3 धावा
आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 32 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी फणसवाडी टीमच्या माध्यमातून गोलंदाज लक्ष्मण मेंगाल दुसरं षटक फेकत असताना यावेळी फलंदाज आपण पाहतोय मोहन दरवडा फलंदाज स्ट्राईक एंडवरती होता. भंडाऊनचा फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये आला होता. मात्र त्यानंतर जवळपास विचार केला सुरेश या फलंदाजाने जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळतो या षटकातील. काय चेंडू शिल्लक असताना मात्र यावेळी मोठा फटका आपण पाहतोय. लॉंग आपला शतरक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत आपण पाहिला पण पाऊस चेंडू कलेक्ट केला जातोय तोपर्यंत 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केले जातो आहे आणि पंच इशारा करतात या ठिकाणी दुसरं षटक देखील संपलंय आणि 2 षटकानंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय 34 या धावसंख्येवर. तर निश्चित आपण पाहू शकाल अजूनही विजयासाठी 12 चेंडू अजूनही 8 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज आहे. त्यानंतर आमचे मांडीवर या ठिकाणी आपण पाहू शकाल रायगड जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती मान्य श्री दामू खैर साहेबांना विनंती आपण मंचावरती आलेत. निश्चित आपण पाहू शकाल खूप सारे मान्यवर या स्पर्धेसाठी पाहायला मिळाल्या. त्यानंतर अजूनही 3 रात्रीमध्ये बन्नट गर्दी प्रेक्षक वर्गांची पाहायला मिळेल. मात्र अजूनही 12 चेंडू 8 धाब्यांची गरज. गोलंदाज एकनाथ पारधी पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय लॉंग ऑनला पण पाहिला तर चेंडू वेगाने कार्पेटच्या साहाय्यानं चेंडू निघून जातोय सीमारेषा पाल. हा येतोय ब्रँडेड चौकार फलंदाज सुरेशच्या बॅटमधून. निश्चित आपण पाहतोय काय फटकेबाजी सुरेशच्या माध्यमातून आपण पाहतोय यावेळेचा चेंडू विचार केला जातोय. आपण पाहिला तर पंच मेन पंच जे आपण पाहू शकाल मेन पंच जमीन लगत हात मात्र समांतर करतात. मात्र अभ्यंतर चेंडू फेकला जातोय आणि अभ्यंतर एका धावेने टीमची धावसंख्या आपण पाहतोय 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही 3 धाव्यांची गरज आहे या ठिकाणी बॅटिंग करणारी फणसवाडी टीमला. आपण पाहतोय पुढचा वापर इथे केला होता मात्र काय आपण पाहिला तर एक्स्ट्रा ठिकाणी केली फरार होतोय 4 धाब्यांसाठी चौकार. विना रंगाच नाही अग बाय 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 बाय